अनेक बातमी सविस्तर बघूयात। किरीट सोमय यांनी चहावाले राजीव साळुंखे आणि व्यावसायिक सुजित पाटकर यांच्यावरती कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे आरोप केलेत। सोमय यांनी आरोप केलेले सुजित पाटकर आणि राजीव साळुंखे सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। किरीट सोमय्या यांनी सातत्यानं लाईफटाईम हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीनी, ही कंपनी एकतर बोगस कंपनी आहे आणि या बोगस कंपनीच्या माध्यमातून सरकार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्या वरदहस्ताने बोगस पद्धतीने कंत्राट मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडनं केला जात आहे। या कंपनीच्या संचालकापैकी 3 संचालक आपल्या सोबत आहेत। सुजित पाटकर आहेत, राजीव साळुंखे आहे आणि त्यासोबत संजय शहा, या तिघांच्या माध्यमातून आणि यासोबत डॉक्टर गुप्ता, या चौघांनी मिळून लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली होती। नेमके आरोपात कितपत तथ्य आणि हे काय एकूण प्रकरण आहे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुजित पाटकर आहेत, ज्यांची महत्त्वाची भूमिका। सुजित जी, आरोप केला जातोय कंपनी तुमची बोगस आहे आणि तुम्हाला सरकारच्या वरदहस्ताने हे कंत्राट मिळालंय, हे 100% खोटं आहे। एक तर ही लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस जी डॉक्टर हेमंत गुप्तांची आहे, ही एक रजिस्टर्ड कंपनी आहे, पार्टनरशिप ॲक्टच्या खाली रजिस्टर्ड कंपनी आहे। ही जून 2020ला आम्ही विचार केला की ज्या वेळा महामारी चालू झाली, ज्यावेळेस डॉक्टर्स, सिस्टर्स आणि काही पॅरामेडिकल स्टाफ मदत करायला तयार नव्हते, स्केअरसिटी होती, कोणाला महामारी हे काय माहीत नव्हतं, आपल्या जनरेशनला, आपल्या पिढीला हे पहिल्यांदी आलेले आहे। त्यावेळेस डॉक्टर हेमंत गुप्ता आणि आमचा असा विचार झाला की आपण एक सोशल कॉजसाठी काहीतरी करू। तेव्हा डॉक्टर हेमंत गुप्ता हे स्वतः एक MD इंटेन्सिव्हिस्ट आहेत आणि त्यांना ICUचा बॅकग्राऊंड आहे चालवण्याचा। एका मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ते अटॅच्ड आहेत ऑनररी म्हणून। तर तेव्हा प्रत्येकाची इकडे एक्सपर्टीज आहेत। एक आपण ऑर्गनायझेशन फॉर्म केली, त्याचं नाव होतं लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस। तेव्हा BMC म्हणजे आपल्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशननी UI लॉन्च केला, UI टेंडर लॉन्च केला। तेव्हा 7 कोविड सेंटर्स त्यांनी केले, NSCI, महालक्ष्मी, दहिसर, मुलुंड, रिचर्डसन क्रुडास आणि अन्य 2-3 होते, BKC पण होते। तुम्हाला एकूण जे कंत्राट मिळालं त्याची थोडक्यात काय स्टोरी होती? म्हणजे EOI होता, EOIच्या नंतर टेक्निकल बिड होतं, त्याच्यानंतर फायनान्शियल बिड होतं आणि L1च्या क्रायटेरियानी हे टेंडर अवॉर्ड केलं जातं। आपल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस सोडून इतर काही 4-5 सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते, त्यांना पण हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला वेगळ्या वेगळ्या कोविड सेंटरसाठी। आम्ही एक आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 सेंटर दिलं गेलं, NSCIचे ICU बेड्स आणि दहिसरसाठी कोणी नव्हतं। आम्ही एक चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं कारण ते एक कोपऱ्यात होतं। पण दहिसरमध्ये कसं की वसईचे, मीरा रोडचे आजूबाजूचे लोक येण्यात होते, कारण त्यावेळेस महामारीच्या वेळेस असं कुठची बंधनं नव्हती, तर आपण जेवढं एक संघटना म्हणूनही काम केलं। पण संजय राऊत यांचे तुम्ही बिझनेस पार्टनर आहात, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये संजय राऊत यांच्यासोबत तुमची भागीदारी आहे आणि म्हणूनच तुम्हाला हे दिलं गेलं असा आरोप किरीट सोमय्या करते। नेमके तुमचे आणि संजय राऊत यांचे संबंध काय आहेत? पहिली गोष्ट, श्री माननीय संजय राऊत साहेब हे आमच्यासाठी वंदनीय आहेत, पण कुठच्याही फायनान्शियल डीलमध्ये आम्ही इन्व्हॉल्व नाही आहोत किंवा कुठच्याही बिझनेसमध्ये आम्ही इन्व्हॉल्व नाही आहोत, कुठचेही भागीदार नाही आहोत। हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो डॉक्टर हेमंत गुप्तांच्या लाईफलाईन कंपनीला अवॉर्ड केला गेला। मी त्याचा एक पार्टनर आहे, ज्याच्यामध्ये मी त्यांना माझ्या 18 वर्षाच्या बॅकग्राऊंडनी SOPs प्रोसेसेस सेट करणं हे ह्याच्यामध्ये मुद्दा होता। तसंच संजय शाह जे आहेत त्यांनी एका बिझनेसनी कसं करायचं, म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची, सॅलरीज वगैरे हे संजय शाह बघत होते। राजू हे आपले HR ॲडमिन हा भाग बघत होता। आपण राजीव साळुंखे यांच्याकडे जाणार आहोत। राजूजी, काल किरीट सोमय्या तुमच्या हॉटेलवर देखील आले होते आणि किरीट सोमय्या यांनी त्या ठिकाणी तुमच्या एकूण तुमच्याकडनं जो उत्पन्न कर भरला जातो ते डॉक्युमेंट दाखवले गेले इन्कम टॅक्स रिटर्न्सचे। 1 लाख रुपये इन्कम असणारा व्यक्ती 100 कोटीचं कंत्राट कसं घेऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला त्या ठिकाणी। नेमकी या सगळ्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? काल दिवसभर तुम्ही माध्यमांपासून दूर होतात। नमस्कार। त्यांनी जो ITR दाखवला तो 2017चा होता आणि रीतसर कर सगळं भरलेलं आहे। ते स्वतः CA आहेत, त्यांना ॲक्च्युली ते कळलं पाहिजे होतं दाखवायच्या आधी।
आम्ही जो काय कर असतो तो रेग्युलर भरून सगळं नीट व्यवसाय करतोय. हे आजपासून करत आलेला व्यवसाय नाही, हा लास्ट 70 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतोय आणि कधीच गव्हर्नमेंटचा कुठचा कर चुकवलेला नाही आहे. ती त्यांनी पसरवलेली अफवा आहे. नेहमी आपला अर्धवट पेपर दाखवायचा, बोंबाबोंब करायची. माझा ITR दाखवल्यानंतर त्यांनी परत आमच्या कंपनीचं ॲग्रीमेंट दाखवलं, जे ॲग्रीमेंट ऑलरेडी रजिस्टर्ड आहे अंडर रजिस्ट्रेशन ॲक्ट. सगळं रीतसर आहे. आता ज्या माणसाला बोंबाबोंब करायची आणि दुसऱ्यांची बदनामी करायची सवय लागली आहे, त्याला काही इलाज नाही आहे. सातत्यानं एक चहावाला कोविडचं कंत्राट कसं घेऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य काल माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी केलंय. एक चहावाला नाही, ते प्रॉपर रेस्टॉरंट आहे. आता ते त्यांना कळलं पाहिजे. तर स्वतः येऊन दुसऱ्याच्या कपची चहा पिवायले होते. तर चहा कशी होती त्यांना मी विचारायचं राहिलं, पण जाऊन द्या, मस्करीचा भाग झाला. पण मी सिरियसली तुम्हाला एक सांगतो, आम्ही एवढे वर्ष 70 वर्ष हॉस्पिटलच्या समोर लोकांची सेवा करतोय. त्यात कुठेही आमचा हेतू असा नव्हता की पैसे कमवायचा, फक्त सेवा करायची होती. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे मला हे स्वतःला का करायचं होतं, मी ह्यांच्यावर का अटॅच झालो, कारण की हॉस्पिटल समोर असल्यामुळे मला अनुभव आहे की काय चालतं, आपण कसं काय करू शकतो. चांगले चांगले डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलून आपलं मार्गदर्शन घेऊ शकतो. शिवाय माझ्या स्वतःच्या घरातले 5 जण मेलेत ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये. माझ्या घरातले स्वतःचे सख्खे नातेवाईक, माझे वडील, माझे काका, माझी काकी, माझा चुलत भाऊ आणि माझे भाऊजी. तर ही वेदना ना मलाच समजू शकते, ती किरीट सोमय्यांना नाही समजू शकत. तर कृपा करून जे त्यांचे आरोप आहेत ना ते थांबवावे. बोगस कंपनी वगैरे बोगस काही नाही आहे. डॉक्युमेंटेशन जेव्हा जेव्हा लागेल आम्ही ते प्रोड्यूस करू. आणि आता त्यांनी ही बोंबाबोंब थांबवावी आणि काहीतरी दुसरं काम करावं, उगाच दुसऱ्यांना त्रास देऊ नये. तुम्ही म्हणतायत की किरीट सोमय्या हे बोंबाबोंब करतायत. काल तुमच्याकडनं बोलताना एक वक्तव्य करण्यात आलं होतं की जर चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोविड सेंटर का चालवू शकत नाही, याबद्दल काय सांगाल? मी काल दिलगिरी व्यक्त केलेली. माननीय पंतप्रधान भरपूर मोठे आहेत, माझी तर त्यांच्यासमोर काय अवकातच नाही आहे. पण माझा फक्त बोलण्याचा उद्देश एवढाच होता की एक माणूस मेहनत करून आज जर का त्या पदावर जाऊ शकतो, तर एवढे वर्ष मी बिझनेस करून, हॉस्पिटलच्या समोर बिझनेस करून, लोकांची सेवा करून, परत आपण ज्याला चॅरिटी म्हणतो ती चॅरिटी करून आपण जर का हे करू शकलो तर का नाही करू शकत. आणि कोविड सेंटर जे घेतलं त्यात प्रॉपर डॉक्टर्स होते, नर्सेस होते, सगळा स्टाफ होता. अहो मोठे मोठे, आता मला नावं नाही घ्यायची आहेत कोणाची, मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांची हॉस्पिटल्स आहेत. ते स्वतः जाऊन काय डॉक्टर, ते स्वतः जाऊन पेशंटना तपासत नाहीत. त्यांची मेडिकल डायरेक्टर टीम असते, ती टीम तपासते, ते सगळं डिसिजन्स घेतात. आम्ही सगळं त्या रितसर पद्धतीने सगळं फॉर्मेशन करून सगळं केलेलं आहे. तर कृपा करून हे आरोप थांबवा आणि कुठेतरी दुसरीकडे लक्ष द्या. आपल्यासोबत संजय शाह देखिल आहेत, संचालकांपैकी एक. संजय जी, किस इस प्रकार के आरोप तुम पर लग रहे हैं, क्या आपकी इसके बारे में प्रतिक्रिया है और क्या कुछ आगे की पहल आपके द्वारा रहेगी? लाइफलाइन मैनेजमेंट हमारी बाकायदा एकदम परफेक्ट रजिस्टर्ड कंपनी है. कोविड के समय 2-4 दिन आगे पीछे हुआ है, बट हमारी कंपनी एज पर लॉ रजिस्टर्ड है और कॉन्ट्रैक्ट भी हमें पूरा बिड करके मिला हुआ है. हमारा प्रेजेंटेशन रहा है, उसके बाद हमको एलिजिबिलिटी में मिली हुई है. रही बात पॉलिटिकल, इसमें कोई किसी का पॉलिटिकल इन्फ्लुएंस नहीं, कुछ नहीं है. ये हमने हमारे मेरिट बेसिस पे हमको मिला गया है. किरीट, आप बोलते हो कोई पॉलिटिकल इन्फ्लुएंस नहीं है, कोई पॉलिटिकल कनेक्शन नहीं है. क्या लगता है आपको, क्यों किरीट सोमय्या फिर आपको टारगेट कर रहे हैं, लाइफलाइन कंपनी को ही क्यों टारगेट कर रहे हैं, ऐसा लग रहा है? इसका मैं क्या बताऊं. अभी हम उस समय हमने कितनी मेहनत की है. हम खुद कोविड के समय बाहर रह के, हमारे घर वाले हमको मना करते थे कि मत जाओ, फिर भी हम जाके उधर खड़े रह के सब सेवा करते थे. अब वो क्यों हमें पॉलिटिकल टारगेट में खींच रहे, मैं इसका जवाब नहीं दे सकता. बट वो जो कर रहे हैं सही नहीं है. हमने दिल से, अपने मेहनत से इस कंपनी को खड़ा करके, मेहनत करके उधर काम किया है. और हमने ना कभी प्रोपोगेंडा किया कि हमने ये काम किया, वो काम किया. कोई प्रोपोगेंडा भी नहीं किया है. पुन्हा सुजित पाटकर यांच्याकडे येतो. सुजितजी, येत्या काळात अनेक चौकशांना देखील अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर तुम्हाला सामोरं जावं लागेल. या सगळ्या संदर्भात तुमची काय तयारी आहे? आणि किरीट सोमय्या यांच्या संदर्भात कायदेशीर भूमिका घेण्याची माहिती काल संजय राऊत यांनी देखील दिली. काय नेमकी कायदेशीर तुमची भूमिका असणार आहे आणि तुम्ही या आरोपांना, चौकशांना सामोरं जायला तयार आहात? थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला विचारताना, राजू भाऊंना विचारलं की तुम्ही 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट असं किरीट सोमय्या म्हणतात. त्यांनी मला दाखवून द्यावं 100 कोटी कुठे आहेत. आणि हे 100 कोटी म्हणून मोठा न्यूज फ्लॅश बनवणं असा कुठचाच कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. हे फार चुकीचं आहे. हे सगळं खोटं आहे. आणि कुठचंही जी इन्व्हेस्टिगेशन असेल, आपले डॉक्युमेंटेशन सगळं आपण त्यावेळेस केलेलं आहे.
हे सगळं ऑडिटेड केलेलं आहे. BMC किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ऑडिटेड आहे. तर जे असेल ते आपण समोर ठेवू. तर त्या पद्धतीचं आव्हान म्हणजे तुमच्याकडनं किरीट सोमय्या यांना करण्यात येईल किंवा किरीट सोमय्या यांच्याशी यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का की या सगळ्या संदर्भात आरोप जे होत आहेत त्या आरोपाला प्रत्युत्तर काय द्याल आज तुम्ही? एक तर आपण त्यांना ह्या सगळ्यासाठी डिफर्मेशन नोटीस ऑलरेडी पाठवलेली आहे आणि माझी त्यांना एक विनंती आहे, नम्र विनंती आहे की हे जे कोविडच्या काळात 2 वर्ष प्रत्येकाने एका सिस्टर नर्सनी जीव लावून काम केलेलं आहे त्याला अपमानित करू नये. कितीतरी लोकांनी जीव गमावले लोकांची सेवा करण्यात. आज बघा पोलीस प्रशासन असो किंवा डॉक्टर ह्याचे डबल डिजिट्समध्ये डेथ झालेल्या आहेत, लोकांचे आयुष्य गेलेले आहेत, लोकांना वाचवण्यात, पेशंट्सना वाचवण्यात हे अपमानित होतील. हा टॉपिक त्यांनी इकडेच थांबवावा ही आमची रिक्वेस्ट आहे. कायदेशीर पाऊल तुमच्याकडनं अन्यथा उचललं जाईल म्हणजे अशी काही? आम्ही ऑलरेडी नोटीस त्यांना पाठवलेली आहे. जे त्यांनी वक्तव्य केलं ट्विट्सवर, न्यूजपेपरमध्ये फ्लॅशेस केले, त्याचं आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांना डिफॉर्मेटरी नोटीस पाठवलेली आहे. यापूर्वी देखील तुम्ही आता डिफॉर्मेशनची नोटीस पाठवली, मात्र सुजित पाटकर यांना वेळोवेळी टार्गेट केलं जातं. या आधी देखील ईडी कडनं तुमची 2दा चौकशी करण्यात आली. कशा संदर्भातली ही चौकशी होती? मला हे अजूनपर्यंत कळलेलं नाही की ईडीची नोटीस किंवा हे मला का आली. मी ईडी किंवा कुठच्याही प्रशासनाला जी गव्हर्नमेंटच्या यंत्रणा त्यांना मी रिस्पेक्ट करतो आणि डेफिनेटली त्यांना जे आहे त्यांना ती माहिती तेव्हा मी दिलेली आहे आणि मी पूर्णपणे त्यांना सहभाग दिलेला आहे जे काही इन्व्हेस्टिगेशनला आहे त्याला. किरीट सोमय्याजींनी दिशाभूल करून ह्यांना काही स्टोरी सांगून अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यांनी मेंटल त्रास हा खूप झालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मी नोटीस त्यांना पाठवलेली आहे. नक्की तुम्ही नोटीस पाठवली, संदर्भ काय होता तुमच्या चौकशीचा? सांगितलं असंही जातं, किरीट सोमय्या असाही आरोप करतात की संजय राऊत आणि सुजित पाटकर यांच्यामधले जे काय बेनामी ट्रान्झॅक्शनचे व्यवहार आहेत त्याचे पुरावे ईडीकडे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी. ह्याच सगळ्या चौकशीमध्ये संजय राऊत, सन्माननीय खासदार संजय राऊत यांचा काही संबंध होता का तुमच्या ईडी चौकशीत? एक तर माझं काही जे इन्व्हेस्टिगेशन चालू होती त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन सकट त्यांना प्रूफ्स दिलेले आहे. कशा संदर्भ?